आज सकाळी मराठवाडा आणि विदर्भात भूकंपाचे धक्के बसले आहेत। परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिमसह यवतमाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत। नक्की काय घडलंय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। आज सकाळी साधारण 8:46 सुमारास रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेच्या भूकंपाने मराठवाडा आणि विदर्भ हादरला आहे। या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव असून जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर हालचाल झाल्याची नोंद झाली आहे। हिंगोलीसह नांदेड, परभणी, वाशिम आणि यवतमाळच्या पुसद भागात हे धक्के प्रकाशनाने जाणवले। अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे वाजले तर काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घरात ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले। सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। प्रशासनाने सर्व जिल्ह्यातून आढावा घेण्यास सुरुवात केली असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।